महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिन ही मराठी भाषा टिकवायची असेल तर सगळ्या मराठी वाचकांना वाचन साक्षर बनवले पाहिजे. प्रत्येकाच्या घरात किमान 4-5 पुस्तकं असायला पाहिजेत. त्यांनी लग्न असून देत, मुंज असून देत, बारसं असून देत, वाढदिवस असून देत, पुस्तकच भेट दिली पाहिजे. त्यामुळे होतं काय की तुमच्या घरात सगळं दिसतं ना, पुस्तकं दिसत नाही. आणि जी गोष्ट दिसत नाही ती विस्मृतीत जाते. आणि जी दिसते, तुमच्या घरातला 53 इंच टीव्ही दिसतो, तो माझ्या घरात असावा असं वाटतो. पण तुमच्या घरात पुस्तकं दिसत नसतील तर माझ्या घरात ती असावी असं मला कसं काय वाटणार. अनेक पालक शाळेची पुस्तकं जेवढी आवर्जून देतात तेवढी अवांतर पुस्तकं देतात का मुलांना वाचायला. पण करोना काळात आम्हाला पुस्तकानेच वाचवलेलं आहे ना. पण तुम्ही दाखवलं काय की दारूच्या दुकानासमोरची रांग दाखवली, वाचणारी माणसं नाही दाखवलीत ना, जी दाखवायला पाहिजे होती ती. मला माझी गरज आहे, वाचन ही माझी गरज आहे, हे जोपर्यंत तयार होत नाही तोपर्यंत तुम्ही पुस्तकाचा व्यवसाय वाढणारच नाही. महाराष्ट्रातल्या जेवढे एसटी स्टँड आहे त्यावर पूर्वी पेपर स्टॉल होते, आता तेही नाहीये. पेपर स्टॉलच नाहीये. ते असायला पाहिजेत ना. माणूस सकाळी पेपर घेताना त्याचं लक्ष पुस्तकाकडे पण जायचं ना. सगळ्या सीओ ऑफिसमध्ये पुस्तकाचं दुकान का नको, कलेक्टर ऑफिसमध्ये पुस्तकाचं दुकान का नको. जिल्ह्याची माणसं येतात ना तिथे कामासाठी. महाराष्ट्रात तुम्ही जर आपण 36 जिल्हे धरले, त्या 36 जिल्ह्यापैकी 20 जिल्ह्यामध्ये मराठी ललित साहित्याचं एकही दुकान नाही. तुम्ही मनात एक जे पुस्तक ठरवून गेलेलं असाल खरेदी करायला, तर बघताना आणखी 4 पुस्तकं खरेदी करताना तुम्हाला पुस्तक विक्रीच्या दुकानाचा हा फायदा आहे ना. फ्लिपकार्टवरनं तुम्हाला हवं असलेलं एकच घेता. महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिन नमस्कार, मी विजय चोरमारे. महाराष्ट्र दिनमानमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण श्री अरविंद पाटकर यांना भेटणार आहोत. मराठी प्रकाशन व्यवसायात 40 वर्षाहून अधिक काळ सक्रिय असलेले, कार्यरत असलेले मनोविकास प्रकाशनाचे प्रमुख अरविंद पाटकर साहेब आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. आता साहित्य संमेलनांचा हंगाम सुरू झालेला आहे. वेगवेगळी साहित्य संमेलन होत आहेत. जानेवारीमध्ये साताऱ्याला 99वे अखिल भारतीय साहित्य संमेलन होत आहे. आणि या साहित्य संमेलनांचा केंद्रबिंदू पुस्तक असतो. आणि पुस्तक प्रकाशन व्यवसाय हा या सगळ्यामध्ये सातत्याने चर्चेत असतो. म्हणजे प्रकाशकांची अवस्था, प्रकाशनांची अवस्था, पुस्तक प्रकाशनाच्या व्यवसायाची दिशा, एकूण वाचन संस्कृती, असे सगळे प्रश्न या काळात चर्चेला येतात. आणि हा प्रकाशन व्यवसाय या निमित्तानं एक चर्चेच्या केंद्रस्थानी येत असतो. पण आपल्याकडे परिस्थिती कशी आहे, आपल्याला लेखक माहिती असतात, प्रकाशक माहिती असतात, पण प्रकाशन व्यवसायाचा अंतरंग आपल्याला त्या संदर्भात काहीच कल्पना नसते. त्याची जी वस्तुस्थिती आहे त्याच्या संदर्भात काही कल्पना नसते. आणि काही ढोबळ माहितीवर आपण या व्यवसायाच्या संदर्भात, एकूण प्रकाशन व्यवसायाच्या संदर्भात आपली काही मतं बनवत असतो. आपण आज पाटकर साहेबांच्याकडून, अरविंद पाटकर साहेबांच्याकडून एकूण मराठी प्रकाशन व्यवसायाची अवस्था, मराठी प्रकाशन व्यवसायाची सध्याची स्थिती, भूतकाळातली स्थिती आणि भविष्यातली या प्रकाशन व्यवसायाची दिशा काय असू शकते या संदर्भातली काही माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. नमस्कार पाटकर साहेब. नमस्कार. महाराष्ट्र दिनमानच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे. आपण मुद्दाम आलात इथं आणि इथं आमच्याशी बोलण्याची तयारी दर्शवली, त्याबद्दल महाराष्ट्र दिनमानच्या वतीने सुरुवातीलाच तुम्हाला धन्यवाद देतो. खरं तर आपण चर्चेला सुरुवात करताना मला आधी व्यक्तिगत तुमच्या संदर्भात काही जाणून घ्यायला आवडेल. म्हणजे आपण प्रकाशन व्यवसाय संदर्भात गप्पा मारू, बोलूच, पण तुम्ही 4 दशकांच्या पूर्वी, साधारण 40 वर्षांच्या पूर्वी प्रकाशन व्यवसायात आलात. तर या व्यवसायात येण्यासाठी निमित्त काय ठरलं, ठरवून आलात की काही कोणतं कारण घडलं? नमस्कार, मी अरविंद पाटकर. माझं मनोविकास प्रकाशन आहे. पुण्यात आमचं मुख्य ऑफिस आहे आप्पाबळवंत चौकामध्ये. आणि गेली 40 वर्ष मी या व्यवसायामध्ये, प्रकाशन व्यवसायामध्ये आहेत. आतापर्यंत 1600हून अधिक पुस्तकं विविध
विषयावरची आणि विविध लेखकांची म्हणून आम्ही प्रकाशित केलेली आहेत. ह्या व्यवसायात ठरून काही मी आलो नाही किंवा आमची पार्श्वभूमी, माझे वडील गिरणी कामगार होते आणि गिरणी कामगार 82 साली दत्ता सामंतांचा संप झाला. त्यानंतर गिरण्यात जवळजवळ सगळ्या बंदच पडल्या. त्यानंतर ज्या काही चालू झाल्या त्या काही वर्षांनी बंद झाल्या. मी स्वतः गिरणी कामगारच्या संघटनेमध्ये काम करत होतो. ट्रेड युनियनमध्ये काम करत होतो आणि पूर्णवेळी कार्यकर्ता, फुल टाइम वर्कर म्हणून काम करत होतो. आमचे नेते कॉम्रेड डांगे होते, त्यानंतर गंगाधर चिटणीस होते. पण आमच्या बरोबरचा सगळा कामगार 82 साली हा दत्ता सामंतांकडे गेला आणि ती लढाई दीर्घकाळ चालली. म्हणजे आजही तो संप अजून मागे घेतलेला गेलेला नाही, चालूच आहे तो संप. पण गिरणी कामगार सगळा त्या काळामध्ये उद्ध्वस्त झाला आणि आम्ही जे गिरणी कामगार युनियनचे म्हणून पूर्णवेळ कार्यकर्ते जे होतो त्यांच्याही समोर प्रश्न निर्माण झाले की काय करायचे. तर अशा काळामध्ये अभिनव प्रकाशनचे वावी भट ज्यांनी 1954 साली प्रकाशन व्यवसाय सुरू केलेला होता आणि मला स्वतःला निन्या सभांमध्ये पुस्तकं विकण्याची सवय होती. मी विकायचो. बरं, म्हणजे चळवळीत काम करत असताना मी पुस्तकं विकायचो. चळवळीचे किंवा चळवळीशी संबंधित पुस्तकं लोकवाङ्मयगृहाची सर्वात जास्त रशियन पुस्तकं जी असायची ती मी सभांमध्ये विकायचो किंवा एक साप्ताहिक कार्यक्रम पण असायचे 7 दिवस पुस्तक विक्रीचे, तर तेही आम्ही करायचो. त्यामुळे पुस्तक विक्री हे मला अशी नवीन नव्हती, ती करायची. पण आता हा पोटापाण्याचाच व्यवसाय असल्यामुळे कशी सुरुवात करावी हा समोर प्रश्न होता. पण वावी भट म्हणाले की तू सुरू कर पुस्तकं विकायला, तू पहिली लोकवाङ्मयगृहाकडनं पुस्तकं घे. आणि मी माझी सुरुवात पहिल्यांदा जी केली ती माटुंग्याला VJTI कॉलेज जे आहे, टेक्निकल कॉलेज जे आहे, आणि रशियन पुस्तकं ही टेक्निकल खूप प्रकाशित झालेली, तर त्याच्या दारात समोरच्या फुटपाथवर बसून मी पहिल्यांदा पुस्तक विक्री. म्हणजे फुटपाथवरच्या पुस्तक विक्रीपासून तुमचं सुरू झालंय. फुटपाथवर आधी चळवळीच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी स्टॉल लावला आणि नंतर स्वतंत्र व्यवसाय करताना फुटपाथवर VJTIच्या समोर फुटपाथवर आणि टेक्निकलची पुस्तकं चांगली विकली जायची. तिथे एक 4 दिवस केल्यानंतर तिथल्याच एका माणसाला जो मला ओळखत होता पुढारी म्हणून, त्याला जरा अशी दया आली आणि तो म्हणाल की पुढारी तुम्ही रस्त्यावर काय विकताय पुस्तकं, नायर हॉस्पिटलमध्ये युथ फेस्टिवल आहे, तिथे तुम्ही हा लावाल का तुमचा स्टॉल? ते म्हटलं लावतो. आणि नायर हॉस्पिटलच्या युथ फेस्टिवलमध्ये पहिल्यांदा मी 3 बाकड्यांवर म्हणून पुस्तकाचं हे सुरू केलं आणि तिथे इतक्या मोठ्या प्रमाणावर विक्री झाली 3 दिवसांमध्ये की लोक एवढ्या मोठ्या प्रमाणावर पुस्तकं घेतात याचंच आश्चर्य वाटत होतं. किती सालची गोष्ट ही? 83 सालची गोष्ट आहे. तिथे आम्ही पुस्तक विक्री केली. म्हणजे एक जे युक्रेनियन फोकटेल्स नावाचं जे पुस्तक होतं ते 50 रुपये, म्हणजे त्याचं बायनिंगच त्यावेळी 50 रुपयाचं होतं, पण अख्खं पुस्तक 4 रंगी असताना स्वस्त होती, 50 रुपयाचं, उत्तम निर्मिती मूल्य असायचं. तर ते 50 रुपयाचं पुस्तक घेण्यासाठी तिथल्या डॉक्टर मंडळींची रांग होती. म्हणजे एवढा मोठा प्रतिसाद होता. मग एवढा चांगला व्यवसाय मिळतो. मग मी हॉस्पिटलमध्ये जाऊन प्रदर्शनं भरवायला लागलो. म्हणजे जे हॉस्पिटलमध्ये, KEM हॉस्पिटलमध्ये, सायन हॉस्पिटलमध्ये पुस्तक प्रदर्शन भरवणं ही पहिल्यांदा मी सुरुवात केली. त्याच्या अगोदर कोणी पुस्तक अशा करत नव्हतं. त्यानंतर मी निरनिराळे ऑफिसेस धुंडायला लागलो. मग कॉर्पोरेशनचं ऑफिस असेल, रिझर्व्ह बँकेच्या अमर बिल्डिंगमध्ये 3 वर्ष सलग लावली, बँक ऑफ इंडियाच्या वरांड्यामध्ये पुस्तक प्रदर्शनं लावली.
मी निर्णय ऑफिसमध्ये सुद्धा पुस्तक प्रदर्शन भरवणं ही माझ्यापासूनच जास्त सुरुवात झाली. मग ते करत असतानाच मला आमदार निवासच्या त्या आताची जी जागा आहे तिथे जागा मिळाली. त्यामध्ये बाबासाहेब ठोबे आणि सुदाम काका देशमुख या दोघांच्या पत्रावरती जागा मिळाली. आणि सुदाम काका खासदार होते, नंतर खासदार वसंत होते. साठेंना पराभूत करून वर्धा मतदारसंघातून निवडून आले होते. त्याच्या अगोदर ते आमदार होते. आमदार होते. तर त्यांच्या काळामध्ये ती जागा मिळाली. मग ती टिकवण्यासाठी माधव गडकरी, कुमार केतकर, अरुण साधू, महानोर, रासू गवई या लोकांनी खूप मदत केली आणि ती गेली 40 वर्ष ती जागा आहे तिथे आम्ही प्रकार. आणि महाराष्ट्रातनं मंत्रालयात कामासाठी येणाऱ्या माणसांना पुस्तकं घेणं ही सगळ्यात सोपी गोष्ट तिथे ते आमचं दुकान आज असल्यामुळे झालेलं. मनोविकास प्रकाशनाची सुरुवात कशी आणि कुठून झाली? तर त्याच वेळी वावी भट म्हणाले की तू नुसती पुस्तक काय विकतोस, तू प्रकाशन पण सुरू कर, असं त्यांनी सांगितलं. तर मी म्हटलं मला काहीच माहिती नाही, मी याची स्क्रिप्ट मिळवण्यापासून ते काय करावं, कसं छपाई त्यावेळी डीटीपी नव्हतं, त्यावेळी तुम्हाला विक्री वितरणच माहिती होतं. हँड कंपोज होतं. आता नाही खेळे ते म्हणाले तू बाकी काळजी करू नको, तुझी तयारी आहे का प्रकाशन व्यवसाय का नाही. आता नेहमीच्या पद्धतीने मी म्हटलं हो, तुम्ही जर मदत करत असाल तर मी करायला तयार आहे. आणि त्यांनी पहिल्यांदा मदत करायची ठरवली. आणि त्याच वेळी तिथे अण्णाभाऊंचा एक नातेवाईक, मुलगा की पुतण्या असं कोणीतरी आलं आणि त्याच्या हातात एक हस्तलिखितच होतं. ते अण्णाभाऊंचं लावणी, गाणी, पोवाडे एकत्रित, आणि त्याला कॉम्रेड डांगेंची प्रस्तावना होती. ते शाहीर नावाचं पुस्तक. तर वावी म्हणाले तू हे पुस्तक प्रकाशित करशील का? म्हटलं नाही. कुठं आला होता हा? अभिनव वावी भटांच्याकडे आला होता. नायगावला त्यांचं जे ऑफिस होतं गुरुद्वारामध्ये, तर भटांच्याकडे तो आला होता. आणि मी तिथे बसलो होतो. तर ते म्हणाले की ह्या पुस्तकापासून तू सुरुवात करतोस का? मी म्हटलं करतो ना, पण तुम्हाला सगळी जबाबदारी घ्यावी लागेल. ते म्हणाले मी घेतली. आणि ताबडतोब त्यांनी त्यावेळी फोनची पण सुविधा नव्हती आणि अलिबागवरनं छापून घ्यायची असं ते स्वस्त पडत होतं. त्यांनी माझ्यासमोरच पोस्टकार्डावर मजकूर लिहून तिथले जे प्रेसवाले आहेत त्यांना बोलावून घेतलं आणि ते 2 दिवसांनी आले. त्यांच्याकडे हस्तलिखित दिलं. त्याचवेळी प्रसिद्ध चित्रकार बाळ ठाकूर तिथे आले. ते म्हणाले हा एकदम नवोदित प्रकाशक आहे, ह्याचं मुखपृष्ठ तुम्ही करायचं. आणि त्याचं मुखपृष्ठ बाळ ठाकूरांनी केलं. ते सगळं पुस्तक वावी भटांनी म्हणजे कंपोज करण्यापासून ते छापाई करून बाइंडिंग करून हातात माझ्या पुस्तक देईपर्यंत सगळं बाळणपण हे वावी भटांनी केलं. आणि त्या पुस्तकाचं प्रकाशन अण्णाभाऊंची बहुतेक मुलगी असावी ती सदा कराडे, डॉक्टर सदा कराडे, मी, आम्ही शिवाजीराव पाटील निलंगेकर त्यावेळी मुख्यमंत्री होते, त्यांच्या दालनामध्ये माझ्या पहिल्या पुस्तकाचं प्रकाशन ते सुरू. खरं तर प्रकाशन व्यवसायातल्या एखाद्या प्रकाशकानं आपला स्पर्धक तयार म्हणजे करून, पण इथं त्यांनी वावी भटांनी तुमच्यासारख्याला एक प्रकाशन व्यवसाय सुरू करायला स्वतःकडे आलेलं पुस्तक देऊन सगळं करून दिलं. हो, सगळं करून दिलं. आणि त्यांनी निर्णय विक्रेत्यांना पण सांगितलं की हा नवोदित प्रकाशक आहे, याला विक्रीसाठी तुम्ही सगळ्यांनी मदत केली पाहिजे म्हणून. म्हणजे त्यांचे जे ओळख होती, मानणारे विक्रेते होते, त्या सगळ्यांनी ते केलं. तर ते माझं पहिलं पुस्तक की जे शाहीर ऑगस्ट 1985 साली. 40 वर्ष झाली. ते पुस्तक आम्ही काढलं. मग रासू गवईंचं सुद्धा पुस्तक काढलं, गुजरात दंगलीवरचं. त्यावेळी गुजरातमध्ये एक मोठी दंगल झाली, त्यावर रासू गवई तिथे फिरून आले होते आणि त्यांनी ते पुस्तिकाच होती ती अशी. मग निर्णय विषयावरची पुस्तकं प्रकाशित करायला सुरुवात केली. पण पहिल्यापासूनच असं ठरवलं की आपण विज्ञानावरची पुस्तकं सर्वात जास्त काढायची.
कोणतंही धार्मिक पुस्तक किंवा जातीवादी पुस्तक किंवा दोन समाजामध्ये तेढ निर्माण होणारं कोणतंही पुस्तक आपण प्रकाशित करायचं नाही. बर. ही भूमिका घेऊनच पुढची जी सगळी पुस्तकं आजपर्यंत जी काढलेली आहेत किंवा पुढेही काढू ती त्याच विचारांची आम्ही काढू. बरं, म्हणजे अशा रीतीनं त्या पुस्तकापासून प्रकाशन व्यवसाय तुमचा सुरू झाला. प्रकाशक म्हणून तुमची कारकीर्द अण्णाभाऊ साठेंचं हो. म्हणजे एवढ्या मोठ्या लेखकाचं पहिलं पुस्तक मिळणं. मग त्यानंतर मग तुम्ही कुठल्या लेखक मनोविकास प्रकाशनानं आजपर्यंत कुठले मोठे लेखक काढले? आम्ही त्यातल्या अशा आठवणी म्हणजे नवीन एखादा एक लेखक तुम्ही आणला, तो पुढे मोठा झाला, किंवा मोठ्या लेखकांची काही पुस्तकं, असे किती लेखक तुम्ही काढले? आता त्याच्यानंतर जे काढले ते त्यावेळी नुकतेच कारण मी ह्या याच्यासाठी विचारतोय, कारण मोठे लेखक सगळे मौज प्रकाशन, पॉप्युलर प्रकाशन, लोक वाङ्मय किंवा त्या सुरेश एजन्सी असेल किंवा मधुकाकांचं श्रीविद्या प्रकाशन होतं, अशी सगळी प्रकाशनं आणि मोठे लेखक आणि मोठे प्रकाशक अशी त्यांची एक त्या काळातले लेखकांचे ठराविक प्रकाशकांचे लेखक होते. आणि त्यांनी त्यांच्या काळामध्ये खूपच चांगली पुस्तकं. तर अशा काळात तुम्हाला कोण लेखक मिळाले? तुम्हाला कुठल्या कशामुळे गती मिळाली? मला लेखक म्हणजे त्यावेळी मला खरी मदत केली ती लोकप्रभेचा संपादक प्रदीप वर्मा होता. अरे वा. आणि पुष्पाबाई त्रिलोकेकर ह्या लोकांनी मदत केली. आणि मदत ती कशा स्वरूपाची? हस्तलिखित मिळवून देणं ही सगळ्यात मोठी मदत त्यांची होती. म्हणजे डॉक्टर राजेंद्र बर्वेंचं आज जे मोठं नाव झालेलं आहे, त्यांचं झोपेवरचं पहिलं पुस्तक हे मी प्रकाशित केलेलं आहे. आणि ते अक्षरशः 15 दिवसात विकलं गेलं. आवृत्ती संपली, पहिली आवृत्ती 1000ची आवृत्ती, 1100ची 1100 म्हणजे 100 असे वाटण्या भेटण्यात जातात, 1000 विक्रीसाठी. असं म्हणजे 1100च्या आवृत्तीचं गणित हे 1100 कशासाठी? तर 100 भेट देण्यासाठी वर्तमानपत्रात देण्यासाठी आणि 1000 ही विक्रीसाठी. बरं. तर ती पुढच्या 15 दिवसातच संपली. डॉक्टर लागूंच्या हस्ते आम्ही प्रकाशन त्याचं केलं होतं. त्यानंतर अब्राहम कोवरांची 2 पुस्तकं मी काढली होती, जी पूर्वी साहित्य संस्कृती मंडळाने प्रकाशित केली होती, पण पुढे मिळत नाही. परमेश्वराला रिटायर करा हे जे डॉक्टर लागूनी जे केलं आणि अशोक जैनांनी त्याच्यावर ते अब्राहम कोवरांचं अब्राहम कोवरांचं आहे. त्याला प्रस्तावना लागूंची होती त्या ह्याच्यात. तर ती दोन्ही पुस्तकं मी प्रकाशित केली होती. त्यानंतर हेमंत विंजे डॉक्टर होते, त्यांची विज्ञानावरची पुस्तकं प्रकाशित केली. अशी हे म्हणजे हे कोणी नामांकित लेखक त्यावेळी नव्हते, हे पुढे सगळे नामांकित. आज बर्वे नामांकित लेखक आहेत, पण त्यावेळी त्यांचं हे पहिलं पुस्तक काढलं होतं. आणि विशेष म्हणजे बर्वेने खूप सहकार्य केलं. म्हणजे त्यांची सगळी पुढची पुस्तकं ही बर्वेने आम्हाला मनोविकासला प्रकाशित करण्यासाठी दिली. म्हणजे विश्वास म्हणतात ना तो. त्यानंतर श्याम मनवांची मी अंधश्रद्धा निर्मूलनावरची पुस्तकं अंधश्रद्धा निर्मूलनावरची पुस्तकं काढली. शोध भानामती असेल, बुवा बळी असेल, ही सगळी काढली. किंवा जगदीश काबरे म्हणून जे आहे त्यांची पुस्तकं मी प्रकाशित केली. असे हे त्यावेळी मानवांचं सुद्धा एकही पुस्तक नव्हतं. शोध भानामती हे पहिलं पुस्तक ते मी प्रकाशित केली. असे पुढे लेखक मग येत गेले. आणि मग अलीकडच्या काळामध्ये मोठे लेखक म्हटले तर अच्युत बर्वेंची आम्ही खूप पुस्तक काढली. किंवा आपले दीपा देशमुखांची, महावीर जोंधळेंची पुस्तकं काढली. नंदा खरेंची आम्ही पुस्तक. आणि ते कहाणी मानव प्राण्याची हे सेपियन्स हे पुस्तक त्यानंतर 1.5 वर्षांनी निघालेलं आहे. बरोबर. पण त्याच्या अगोदर पहिलं पुस्तक हे त्याच विषयावरचं हे नंदा खरेंनी लिहिलेलं पुस्तक आहे. आज नाहीये ते, पण त्यांची आठवण खूप. नॉन फिक्शन नंदा खरेंची तुम्ही काढली? नाही, सगळीच काढली नंतर. मी दुसऱ्या प्रकाशकांची होती ती सुद्धा आम्ही नंतर काढली. सगळीच नंदा खरेंची सगळी पुस्तकं आम्ही मनोविकासनेच काढली. म्हणजे आमचं दोघांचंही ट्युनिंग इतकं छान जमलं होतं ना की
पुढे मनविकासनेच पुस्तकं काढायची बरं बरं बरं. असंच त्याचं हे होतं. किंवा होमीभाऊ विज्ञान शिक्षण संस्थेशी आम्ही टायप करून विज्ञानावरची खूप पुस्तकं काढली. मराठी विज्ञान परिषदेबरोबर टाईप करून आम्ही विज्ञानावरची खूप पुस्तकं काढली. विशेषतः ती सगळी मुलांसाठी पुस्तकं. बाळ फोंडकेंचं का, किती, कसं, कोण हे पुस्तक तर आवृत्त्यावर जातात. ते मुलांना खूपच अपील होतं. आपली मुलं ज्यांनी इंग्रजी शाळेत घातलेली आहेत अशा पालकांचं म्हणणं आहे की बाळ फोंडकेंच्या पुस्तकामुळे आमच्या मुलांना इंग्रजी मधलं विज्ञान समजायला सोपं जातं. बर बर. हा फरक त्या याच्यामध्ये पडलेला आहे. तर अशी विज्ञानावरची पुस्तकं, पर्यावरणावरची. असा यातल्या एखाद्या लेखकाचा, एखाद्या पुस्तकाचा असा एक वेगळा काय अनुभव आहे का? हे ठीक आहे, कोणत्याही संदर्भात वेगळा एक हे काढताना असा काही वेगळा अनुभव असू शकतो. प्रकाश म्हणून पुस्तक आलं, तुम्ही प्रकाशित केलं, खपलं किंवा खपलं नाही, या गोष्टी तर रुटीन असतातच. पण त्या लेखकाच्या संदर्भातल्या काही किंवा पुस्तकाच्या संदर्भात म्हणजे तुम्हाला तर सांगायचं झालं तर नंदा खरेंचं उदाहरण मी देईन. त्या माणसाचं लिखाणावर प्रेम होतं. विक्री हा तुमचा भाग. बरोबर. त्यांनी पुस्तक दिल्यानंतर प्रकाशित होईपर्यंतच 1-2 फोन केले, पण त्यानंतर त्यांनी विक्री किती झाली, काय खपवता, एका शब्दानेही कधी त्यांनी आम्हाला विचारलेलं नाही. एक पुस्तक झाल्यानंतर पुढच्या नवा विषय घेऊन ते नवं पुस्तक लिहायची. पण दुसऱ्या बाजूला समजा आम्ही ह्यांचं कवी इंद्रजित भालेरावांचं पुस्तक काढलं, तर इंद्रजित भालेराव किंवा उत्तम कांबळे ही माणसं नुसतं पुस्तक काढून थांबायचे नाही, त्याच्या विक्रीवर पण त्यांचं लक्ष असायचं आणि ते स्वतः विक्री करायचे. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी त्यांची भाषणं असायची, कार्यक्रम असायचे, त्या ठिकाणी ते पुस्तक घेऊन जायचे आणि तिथे ते मांडायचे पुस्तकं. त्यामुळे त्यांच्या भाषणाच्या त्यावेळी एक चांगला परिणाम व्हायचा ना पुस्तक खरेदी साठी. म्हणजे आपलं पुस्तक हे लोकांनी वाचलं पाहिजे असं लेखकाला वाटणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. असं सिनेमातले लोक स्वतःच्या सिनेमाचं प्रमोशन करतात, पण लेखक करत नाही. पण इथे लेखक ते करतात आणि आता खूपसे लेखक या दृष्टीने सोशल मीडियाच्या माध्यमातून तयार व्हायला लागले, कारण त्यांना कळायला लागले. आता नेमाडे सुद्धा जर पुस्तकाच्यावर, कादंबरीवर सह्या देतात, काय करतात. त्यामुळे आणि ती चांगली गोष्ट आहे असं मला वाटतं की चांगली गोष्ट आहे. कारण हा व्यवसाय असा आहे, हा एकट्याचा नाही, हा सामुदायिक प्रयत्नातून तयार होणारा व्यवसाय आणि तो सामुदायिकरित्याच केला. आता यात जोडून मला तर ठीक आहे, तुमचे काय नंदा खरेंशी चांगले संबंध होते, मित्रत्वाचे संबंध होते, आणखी कोणाशी मित्रत्वाचे संबंध होते आणि त्या मित्रत्वाच्या संबंधातनं पुस्तकं काढली म्हणून त्यांनी पुढे काय झालं न विचारणं हा भाग वेगळा. पण आपण व्यवसाय म्हणून विचार करू याचा. प्रकाशन व्यवसाय म्हणून तुम्ही लेखक आणि प्रकाशक तुमचे एक हा व्यवहार आहे. तुम्ही पुस्तकं खपवत असता, त्याची किंमत असते, त्याचा तुमचं एक नफ्याचं प्रमाण असतं, हे त्यात तुम्ही वाचकाला त्याची काही सवलत देत असता, या सगळ्या गोष्टी असतात. पण एक मराठीत सातत्यानं एकूण मराठी प्रकाशन व्यवसायाच्या संदर्भात मी जवळून बघतोय, माझे अनेक मित्र आहेत, तर सगळ्यांची तक्रार असते की प्रकाशक लोक व्यवहार नीट पाळत नाहीत. एकूण हा एक लेखकांचा बहुतांश 99% लेखकांचा हाच एक आक्षेप असतो की व्यवहारच नीट पाळला जात नाही. कारण ते त्यांची ठीक आहे, हे लेखकांनी बाबा ठीक आहे प्रकाशन व्यवसाय कठीण ह्याच्यात जातोय, त्यांची परिस्थिती चांगली आहे, त्यांनी काही ठीक आहे न चर्चा करणं. पण ज्या लेखकांना वाटतं की आपली याच्यावर काहीतरी एक उदरनिर्वाह चालवा, काहीतरी आपला अर्थार्जन व्हावं, त्या पातळीवर खूप निराशाजनक परिस्थिती, असं एकूण प्रकाशन व्यवसायातलं चित्र आहे. तुमचा काय अनुभव आहे, तुमचा लेखकांशी या व्यवहारासंदर्भात तुम्ही काय पथ्य पाळता? खरं म्हणजे काय माहितीये, जेव्हापासून प्रकाशन व्यवसाय सुरू झालेला आहे आणि जेव्हा लेखक जन्माला आलेला आहे तेव्हापासून ही तक्रार तो करतोच आहे. तो आजच्या प्रकाशन व्यवसायाबद्दल करतो असं नाही, आजच्या म्हणणं नाही, बरोबर आहे. प्रकाशन व्यवसाय जन्माला आल्यापासूनच तो करतो आहे. म्हणजे तुकाराम महाराजांनी सुरू केला असताना तर तिथेही त्याने केला असता. म्हणजे हा सांगण्याचा भागच नाही, हा तक्रारीचा भाग असतोच. मी कोणीही व्यवसाय सुरू करून दे, त्यांनी तक्रार ही केलीच असती. मराठी प्रकाशन व्यवसाय हा इतका छोटा
व्यवसाय आहे ना, हम्म. म्हणजे घरगुती उद्योग म्हटलं तरी हा. चालेल, अशा प्रकारे तो केला जातो. नाही, एका- मोठ्या प्रकाशकांनी काही आणि काही मोठ्या मोठ्या प्रकाशकांनी खूप मोठ्या गोष्टी अशा उभे किती आहेत, केलेल्या असे आहेत. हा. किती आहेत? नाही, ते मोठे ठराविक असेल पण हा. ठराविकच आहेत ना. होय. एकूण अख्ख्या कुटुंबाचं उत्तम तऱ्हेने उदरनिर्वाह करावं असा हा प्रकाशन व्यवसाय नाहीये. हा. समजलं की नाही? आता ज्यांना चांगले लेखक मिळाले, चांगले विक्री करता आली, बेस्ट सेलर की आणि हा, असं हा, गोष्टी हा. झाल्या. हा. तर ते त्यांची इमारती तयार आहेत ना, हम्म. झालेल्या आहेत ना. हम्म. प्रकाशन व्यवसाय हा तोट्यात आहे असं मी अजिबात म्हणणार नाही. हम्म. तो एक उत्तम व्यवसाय आहे. हम्म. तो तुम्हाला मान देतो, प्रतिष्ठा देतो, पैसे देतो, सगळं देतो. आणि ही तुमची तक्रार जी आहे, माझी तक्रार नाही, एक लेखकांच्याकडून आपला अनुभव आपण ते सार्वत्रिक असतो. लेखकांचा जो अनुभव हा. आहे, तरी सुद्धा लेखक परत प्रकाशकाकडेच जातो ना. हा. तो स्वतःचं पुस्तक स्वतः का नाही काढत? हा. की समजा प्रकाशक हे आपल्याला चांगलं म्हणजे वर्षातून एकदा जे काही मानधन द्यायचं असेल हा. ते वेळेवर देत नसेल, काय नसेल, तर त्यांनी स्वतः प्रयत्न करायला पाहिजेत ना. मी तुम्हाला एका लेखकाची उदाहरण देतो. ते लेखक नेहमी असे म्हणायचे, काय हिशोब तर सोडून द्या, पण तुम्ही वेळेवर पुस्तक काढत नाही, तुम्ही बरोबर खपवत नाही, तुमची विक्री यंत्रणा चांगली नाही. म्हणून त्या माणसाने, त्या लेखकाने स्वतःच एक पुस्तक काढलं. हा, नामांकित लेखक तो. त्यांनी जोर लावून लावून 400 प्रती त्याच्या विकल्या, 1000 काढल्या होत्या. आपली जी ओळख आहे ती किमान 2-2.5 हजार प्रती जाण्याची आहे असं त्यांना वाटत होतं. पण ते 400 आपला जनसंपर्क आपण आरामात 2 आवृत्त्या खपवू शकतो. पण ते झालं नाही. आणि कळलं की जे मित्र तू सुरू कर, आम्ही आहोत बरोबर, ते एक पुस्तक भेट म्हणूनच मागत होते ना. आणि मग त्याने मला सांगितलं की मी आजपर्यंत नावं ठेवत होतो प्रकाशन व्यवसायाला, पण मी आता यापुढे नाव ठेवणार नाही, कारण मी स्वतः पुस्तक काढल्यानंतर माझ्या लक्षात आलं. हा व्यवसायच असा आहे ना की एक तर तुम्हाला उदारित करावं लागतो, म्हणजे असा हा रोखीच आहे. आणि ही अत्यावश्यक गोष्ट नाही ना, माणसाच्या गरजेची गोष्ट नाहीये ती. तुम्ही खाऊन पिऊन तुम्ही सुस्थितीत असाल तर मग तुम्ही वाचायला घेता. तुम्ही आता मी खूप संकटात आहे म्हणून पुस्तक वाचायला घेत नाही ना ती. आणि तुम्ही सगळ्या गोष्टीवर खर्च करता, पुस्तकावर किती खर्च. आज महाराष्ट्रामध्ये जे लोक 2 BHK मध्ये मराठी माणसं राहतात, अशांच्या घरात पुस्तकासाठी जागा किती आहे आपणच सर्वे करावा. की ज्यांच्याकडे टीव्ही आहे, फ्रीज आहे, म्हणजे सगळ्या वस्तू आहेत, पण पुस्तकाचं कपाट आहे का? आणि ते येण्यासाठी लेखकांनी वाचन साक्षर व्हावं यासाठी कधी प्रयत्न केले आहेत का? मी तुम्हाला सांगतो की अनेक लेखक येतात माझ्याकडे ना, तेव्हा ते विचारतात, अहो खरंच लोक हल्ली वाचतात का? म्हणजे त्यांनाही शंका असते की लोक वाचतात की नाही याची, आणि तरी ते लिहित असतात. मग लोकांनी वाचावं म्हणून प्रकाशकाने पैसे गुंतवलेले तो विकण्याचा प्रयत्न करणारच. पण माझं पुस्तक हजारावर का थांबावं? ते 4-5 हजार प्रती का विकल्या जाऊ नये यासाठी त्या लेखकाने वाचन साक्षर होण्यासाठी कोणते प्रयत्न केले. आणि ते लेखकाने प्रकाशकाबरोबर, विक्रेत्याबरोबर बसून असे प्रयत्न केलेले दिसत नाहीये. त्यांचं असं म्हणणं असतं की मी लिहिलं, तुम्ही छापलं, आता विकण्याची जबाबदारी तुमची आणि मला वर्षाला मानधन देण्याची जबाबदारी तुमची. पण आणि ते नेहमी असं विचारतात की माझं पुस्तक चांद्यापासून बांद्यापर्यंत गेलं पाहिजे. त्या चांद्यालाही पुस्तकाचं दुकान नाही आणि बांद्यालाही पुस्तकाचं दुकान नाही. आता मुद्दा आला, काय पुस्तकांच्या दुकानाची काय परिस्थिती आहे महाराष्ट्रात? महाराष्ट्रात तुम्ही जर आपण 36 जिल्हे धरले, त्या 36 जिल्ह्यापैकी 20 जिल्ह्यामध्ये मराठी ललित साहित्याचं एकही दुकान नाहीये. खरं म्हणता? 20 जिल्ह्यामध्ये मराठी ललित साहित्याचं एकही दुकान नाही. शालेय पुस्तकांची, पुणे, कोल्हापूर, नाशिक, ठाणे हे आहे.
अहो मुंबईत 2 कोटीची मुंबई आहे हा. ना, तिथे 5च दुकानं आहेत आणि दादरच्या पुढे एकही नाहीये. म्हणजे मुंबईतली 5 दुकानं म्हणजे कुठली सांगाल तुम्ही? एक पीपल्स बुक हाऊसचं, पीपल्स बुक हाऊस. हा आमचं आमदार निवास मधलं, हा गिरगावातलं मॅजेस्टिक, मॅजेस्टिक. हा शिवाजी मंदिर मॅजेस्टिक हम्म. आणि दादरचं छबिलाचं आयडियल. आयडियलचा. पुढे काय? 5 दुकानं एवढी. मग आता त्या पण ते किताबखाना वगैरे मराठी पुस्तकं आहेत ना, ठेवतात तिथं हो, काही, पण ती किती सगळी नाही. कोपऱ्यात हा, किती कोपऱ्यात असतात. हा इंग्रजीला प्राधान्य इंग्रजीला आहे ना, प्राधान्य आहे ते. तिथे आहे ना. बरोबर. एखाद्या शालेय पुस्तकाच्या दुकानात तुम्हाला एखादं पुस्तक मिळालं ललित साहित्याचं, म्हणून ते ललित ते साहित्याचं काही विक्री ललित दुकान होऊ शकत नाही. साहित्य नाहीये. ते हा. कोणीतरी मागितलंय म्हणून त्यांनी हा. 2 प्रती आणून हम्म. ठेवलेले आहे आणि तो ते विकतोय. हम्म. पण तो इतर सगळी पुस्तकं आपल्या दालनात ठेवतोय हम्म. असं नाही ना. हम्म. म्हणजे पुण्यातच सर्वात जास्त दुकानं आहेत. हम्म. पुण्यात किती दुकान आहेत? ते आप्पा माझ्या बळवंत माहितीनुसार वगैरे 12 दुकानं आहेत 12. ललित साहित्याची. हा. हा. हम्म. आता मुंबई सारख्या ठिकाणी 5. 5. हा. ठाणे जिल्ह्यात 3. ठाणे जिल्ह्यात म्हणजे ठाणे शहरात किती? एकच आहे मॅजेस्टिकचं. बर. हा. हा. हम्म. नंतर डोंबिवलीला मॅजेस्टिक एक आहे. हम्म. तिथे पैवाल्याचं काहीतरी दुकान हम्म. आहे. हम्म. पपारस जे होतं कल्याणला ते आता नाहीये. हम्म. ते ऑनलाईन काहीतरी करतात. पुढे दुकान कुठे आहे? किंवा पालघर जिल्ह्यात आता एक आमचा मुलगा तिथे आहे म्हणून त्यांनी सुरू केलेलं आहे. जिल्ह्यात एक आहे. हम्म. रायगड जिल्ह्यात कुठे दुकान आहे? नव्या मुंबईत कुठे आहे? मग तुम्ही रत्नागिरी जिल्ह्यात 2 दुकान आहेत चिपळूणला. हम्म. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुठे आहे? किमान म्हणजे एखादं असावं. म्हणजे अख्खा जिल्हा जो तालुक्यांचा बनलेला आहे तिथे आहे कुठे? तुमचं साताऱ्यात ललित साहित्याचं दुकान नाहीये. सांगलीत ललित साहित्याचं दुकान नाहीये. कोल्हापुरात 3 आहेत. आता निव्वळ जर ललित साहित्याचं म्हटलं तर फक्त अक्षरधाला नाही. होय. मेहतांच्या दुकानात सगळंच मिळतं. सगळंच. होय. पण तरी मध्ये सगळंच मिळतं. किंवा मग ग्रंथ बुकवर्ड मध्ये सगळंच मिळतं राजारामपुरी. पण तरी म्हणून किंवा ती सर्वात जास्त पुस्तकं मराठी ललित साहित्याचे विकतात म्हणून ते ललित साहित्याचं. अशी तुम्ही काढा ना, चंद्रपूर काढा, भंडारा काढा, गडचिरोली काढा, वणी काढा. कठीण परिस्थिती आहे. हा. म्हणजे अख्ख्या 11 जिल्ह्यात विदर्भातल्या 4 की 5च दुकान आहेत 11 जिल्ह्यात मिळून. हम्म. मग ही शोकांतिका नाही का? मराठी प्रकाशक पुस्तक विकणार कुठे? आता तुम्ही म्हणाल ऑनलाईन आहे ना व्यवस्था. हा, म्हणजे आता मी त्याच प्रश्नाकडे येणार होतो. तर आता पुस्तक विक्रीचं दुकान ही गरज आहे का? कारण अमेझॉन असेल, फ्लिपकार्ट असेल, बुकगंगा असेल किंवा अशा ऑनलाईन अनेक व्यासपीठ आहेत, मंच आहेत, ज्या मार्फत लोक पुस्तक मागू शकतात. हो ना. म्हणजे ह्या सुविधा चांगल्या आहेत. म्हणजे मग महत्वाच्या त्याचा आहेत. या सुविधांचा पण तुम्ही एक बघा की तुम्ही पुण्यातल्या दुकानात गेल्यात, संजय भास्कर जोशींच्या पुस्तक पेठमध्ये गेलात किंवा अक्षरधारामध्ये गेलात, तुम्हाला पुस्तकं किती बघायला मिळतात? तुम्ही मनात एक जे पुस्तक ठरवून गेलेलं असाल खरेदी करायला, तर बघताना आणखी 4 पुस्तकं खरेदी करताना तुम्हाला पुस्तक विक्रीच्या दुकानाचा हा फायदा आहे ना. फ्लिपकार्ट वरनं तुम्हाला हवं असलेलं एकच पुस्तक घेता. तुम्हाला दुसरं तो दाखवायला येत नाही ना की साहेब आता बघा ही पण 4 नवीन आली आहे, ही बघता का तुम्ही? नाही, तुम्हाला हवं असलेलं पुस्तक मिळतं ना, तेवढंच पुस्तक मिळतं. म्हणून दुकान असणं खूप गरजेचं आहे ना. पण आता मला याच्या जोडीनं अनेक आता हे बोलता बोलता आठवलं की ढवळे ग्रंथ यात्रा होती. अक्षरधाराचं ग्रंथ प्रदर्शन व्हायची. हे प्रदर्शनही थांबलीत आता. काय कारण? याचं कारण हॉलची भाडी प्रचंड वाढली. टेबलची भाडं सगळी म्हणजे व्यवस्थापकीय भाडी प्रचंड खर्च सुरू झाला. आणि पुस्तकाच्या म्हणजे मला आठवतं फार लांबची गोष्ट नाही, अगदी 15 वर्षापूर्वी सुद्धा अक्षरधाराचं प्रदर्शन येणार आहे. हे सुद्धा इथे अरे अक्षरधाराचं प्रदर्शन आलंय लागलंय ही सुद्धा चर्चेची गोष्ट असायची. आणि लोक येऊन पुस्तकं घेऊन जायचे, ग्रंथालयाचे लोक यायचे, वाचक यायचे. तुम्ही एक बघा हॉलवाला हे सुद्धा प्रदर्शन थांबले. म्हणजे याचे कारण हॉलची भाडी. म्हणजे आता बघा हॉलचं भाडं तो किती वाढू शकतो, टेबलाचं भाडं किती वाढू शकतो,
पण पुस्तकाची किमती एका किमती- टप्प्याच्या पलीकडे पलीकडे वाढू वाढू शकत शकत नाही ना. हम्म. त्याचं नफ्याचं प्रमाण वाढत नाही, हम्म. पण कामगारांचे पगार दरवर्षी वाढवावे वाढायला लागतं. बरोबर. मग तो खर्च किती तुम्ही सहन करणार. हम्म. मग एका टप्प्याच्या पलीकडे बंद करण्याशिवाय तुम्हाला पर्यायच राहत नाही. बरं, ती मेहनत साधी नाही ना. हम्म. ट्रान्सपोर्ट पासूनची सगळी मेहनत आहे. गट्टेच्या गट्टे घेऊन यायचे, बरोबर. लावायचे. नाही ते परत आहे मग- मोठं काम, काम मोठंच मग आहे हे ते. सगळं आणि ते पुन्हा हे करायचं तर ते दीर्घकाल प्रदर्शन ठेवावं लागतं. हो, म्हणजे एक-एक 4 महिना दिवसात ते- 4 दिवसासाठी एवढे सगळे व्याप नाही नाही, शक्य होत. महिना तुम्हाला प्रदर्शन ठेवायचं म्हणजे फिरते महिन्यात- जी ग्रंथालय होती त्याचं काय झालं? फिरतं ग्रंथ विक्री केंद्र जे अक्षरधाराचं तेही बंद पडले काय व्हायला? तेच म्हणतो सर, आपण कोणी लक्षात घेत नाही. आपण वाचन साक्षर केलेत का? हम्म. लोकांना वाचायला शिकवलंय का? हं. तुम्ही कसं आहे, मोबाईल तुम्हाला वापरायला शिकवलंय ना तुम्ही. हात जन्माला आलेल्या मूल सुद्धा मोबाईलचं म्हणतो ना. हम्म. पण तुम्ही जन्माला आलेल्या मुलाला जे हातात पुस्तक देताय का? नाही देत ना. किंवा अनेक पालक शाळेची पुस्तकं जेवढी आवर्जून देतात तेवढी अवांतर पुस्तकं देतात का मुलांना वाचायला? जे अगदी IT मध्ये 2-2 लाख, जे प्राध्यापक 2-2 लाख रुपये पगार घेतात, त्यांच्या घरात पुस्तकं किती आहे? त्यांची पुढची पिढी किती वाचत असते याचा आपण विचार केला पाहिजे ना. जोपर्यंत आपण ही मराठी भाषा टिकवायची असेल तर सगळ्या मराठी वाचकांना वाचन साक्षर बनवले पाहिजे. प्रत्येकाच्या घरात किमान 4-5 पुस्तकं असायला पाहिजेत. त्यांनी लग्न असून देत, मुंज असून देत, बारसा असून देत, वाढदिवस असून देत, पुस्तकच भेट दिली पाहिजे. ही प्रथा आता वाढते आहे, म्हणजे लोक द्यायला लागलेले आहेत. पण अजून खूप ठिकाणी काय होतं की तुमच्या घरात असलेलीच वस्तू परत तुम्हाला दुसरा माणूस आणून भेट देतो, पुस्तकं देत नाही. त्यामुळे होतं काय की तुमच्या घरात सगळं दिसतं ना, पुस्तकं दिसत नाही. आणि जी गोष्ट दिसत नाही ती विस्मृतीत जाते. आणि जी दिसते, तुमच्या घरातला 53 इंच TV दिसतो, जो माझ्या घरात असावा असं वाटतो. पण तुमच्या घरात पुस्तकं दिसत नसतील तर माझ्या घरात ती असावी असं मला कसं काय वाटणार? तर ती जोपर्यंत आपण करत नाही, आणि म्हणून तुम्हाला पुस्तकं जागोजागी दिसली पाहिजेत. पण आता काही मी मॉलमध्ये पुस्तकं मांडलेली इंग्रजी पुस्तकं त्यात जास्त असतात, ही गोष्ट खरी आहे. पण मॉलमध्ये पुस्तकं आता विक्रीला ठेवली जातात, मोठे स्टॉल असतात, तर याचा काय फायदा होतो? हो, शेवटी पुस्तकं आहेत, ती वाचणारे एक वर्ग आहेत ना. तो कुठेही असला, म्हणजे तुम्हाला करोना काळातलं सांगतो की करोना काळात दुसरं रेल्वे स्टेशनवर व्हीलर्स असतात, एज व्हीलरची असतात, पण करोना काळात आम्हाला पुस्तकानेच वाचवलेलं आहे ना. दुसऱ्या फेज मध्ये लोकांना आता घरात बसून करणार काय, तेव्हा लोकांनी पुस्तकच घेतलेली आहे. पण तुम्ही दाखवलत काय की दारूच्या दुकानासमोरची रांग दाखवलीत, वाचणारी माणसं नाही दाखवलीत ना, जी दाखवायला पाहिजे होती ती. तर हा फरक पडतो ना सगळ्या ह्याच्यात. तर तुम्ही लोक वाचतायत हे पहिलं आधी डोक्यात घुसवा. आणि हे फक्त प्रकाशकांनी करण्यासारखं नाहीये, हे शासकीय पातळीवर झालं पाहिजे. नाही, आता तुम्ही कसं असतं, हे फार एकतर्फी होतं असं मला वाटतं. म्हणजे बऱ्याचदा म्हणजे मोबाईल वगैरे बघत बसल्याने तू वेळ वाया घालवते. मोबाईलमध्ये पुस्तक वाचत असेल ना माणूस, हो ना. मग त्या ह्याचं काय, त्याच्यासाठी प्रकाशन व्यवसाय किती अपडेट झालाय, किंडल किंवा अन्य ई बुक साठी? आता किंडलचं कोण नाव तरी घेतं का हो? तुम्हीच सांगा. पुस्तक ही पुस्तकच आहेत ना. तुम्हाला मोबाईल असून देत किंवा आणखी काही असून देत. मी काय म्हणतो की तुम्ही मोबाईल मध्ये वाचा, पण काय कुठेतरी वाचाल की नाही? वाचन साक्षर जी मी जे म्हणतोय ना, की तुम्हाला ती आस लागली पाहिजे की मी वाचायला पाहिजे. आज ती आस नाही आहे ना. पुस्तक न वाचल्याने माझं काही बिघडत नाही, ही भावना जर असेल तर तो आवडीने पुस्तक वाचणार नाही ना. मला माझी गरज आहे, वाचन ही माझी गरज आहे, हे जोपर्यंत तयार होत नाही तोपर्यंत तुम्ही पुस्तकाचा व्यवसाय वाढणारच नाही. आता काय करायला, मग आता तुम्ही 40 वर्षाचा तुमचा अनुभव आहे, तुम्ही म्हणजे 2-3 टप्पे तरी पुस्तक व्यवसायाच्या चढ उताराचे या काळात बघितलेले आहेत. तर आता हा व्यवसाय वाढायसाठी, म्हणजे प्रकाशन व्यवसाय वाढवणं म्हणजे तुमचा धंदा वाढणे हा एवढ्यापुरतं मला मर्यादित नाही. वाचन संस्कृती वाढणं, एकूण लोकल वाचन साक्षर होणं, या सगळ्या गोष्टीसाठी काय म्हणजे तुम्ही करायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं?
आता तुम्ही साधे बघा, हम्म. महाराष्ट्रातल्या जेवढे एसटी स्टँड आहेत हा. त्यावर पूर्वी पेपर स्टॉल होते, होय. आज तेही नाहीयेत. बर. पेपर स्टॉलच नाहीयेत. पूर्वी पेपर स्टॉलवर काही लोक पुस्तकं ठेवायची. हम्म. मुंबईच्या रेल्वे स्टेशनवर वर्तमानपत्राबरोबर एच व्हीलरची पुस्तकं असायची. होय. हिंदीतली जी कथा गुलशनच्या, गुलशन नंदापासून अमृता प्रीतम पर्यंत सगळ्यांच्या असायच्या आणि जाणारा माणूस पटकन घ्यायचा, वाचायचा, मोकळा व्हायचा. आज जर एसटी स्टँडवर रोज हजारो लोक येतात, त्यांना सगळं दिसतं. बिस्किटाची दुकानं दिसतात, पाण्याच्या बाटल्या तो असायचे स्टॉल, काय झालं त्यांचं? आता काय झालं म्हणजे कशासाठी काढले हेच कळत नाही. हम्म. ते असायला पाहिजेत ना. हम्म. माणूस सकाळी पेपर घेताना हम्म. त्याचं लक्ष पुस्तकाकडे पण जायचं ना. आता तेही नाही ना. म्हणजे तुम्ही एक सांस्कृतिक गोष्ट जी होती एसटी स्टँडवरची ती काढून टाकली. सगळ्या सीओ ऑफिसमध्ये पुस्तकाचं दुकान का नको? कलेक्टर ऑफिसमध्ये पुस्तकाचं दुकान का नको? जिल्ह्याची माणसं येतात ना तिथे कामासाठी. आता यशदा सारखं ऑफिस आहे, तिथे अख्ख्या महाराष्ट्रातले अधिकारी सगळे येत असतात. जे पुस्तकं वाचून अधिकारी झालेले आहेत ते प्रशिक्षणासाठी येतात ना. त्यांना जर 4 पुस्तकं दिसली, अगदी ते घेऊ शकते. मी म्हणतो शासनाने प्रकाशित केलेली ती तरी लावा पहिली. तुमचे फक्त 65 डेपो आहे ना, म्हणजे शासन सुद्धा आपली पुस्तकं विकली जावीत असा कोणता प्रयत्न करते? कोणताच करत नाही. उत्तम पुस्तकं प्रकाशित करून ती लोकांना मिळत नाहीत किंवा माहिती पण नसतात. समजलं की नाही? तर त्यांनी ते का असू नयेत? जेवढी शासकीय आहेत, जागा तुमची आहे ना, तुम्ही त्यांना दीर्घकाळ मुदतीवर अल्प भाड्यात उपलब्ध करून द्या ना. आणि त्यांना सांगा की पहिली शासनाची लाव, मग तू इतरांची लाव. आणि ती पुस्तक विक्री तुम्ही करायला पाहिजे. तुम्ही जागोजागी तुम्ही एखाद्या गोष्टी जाहिरात करताना 2 बोन ची जाहिरात करत होतात ना, मग तशी वाचा म्हणून सेलिब्रिटीना घेऊन तुम्ही का नाही करत पुस्तकाचं? आता तुम्हाला गंमत सांगतो, नॅशनल बुक ट्रस्टने फर्ग्युसन कॉलेजच्या मैदानावर भव्य ग्रंथ महोत्सव यावर्षी जवळजवळ 800-850 स्टॉल आहेत तिथे बुक झालेले आहेत. त्यांनी जी यंत्रणा उभी केली पुस्तक विक्रीसाठी, लोकांच्या मनात एक इच्छा निर्माण केली पुस्तक विक्रीसाठी. 2 महिने अगोदर पासून त्यांची तयारी असते की लोकांना तिथे मंडपात आणण्यासाठी. हे झाल्यानंतर तिथे लाखो लोक येतात ना पुस्तकं खरेदीला. म्हणजे हे लाखो लोक वाचक आहेत ना. बरोबर. त्या वाचकांना तुम्ही पुस्तकापासून लांब नेता. जे नॅशनल बुक ट्रस्ट वाचकांना पुस्तकापर्यंत आणतात, पण तो वर्षातून एकदा 10 दिवसाचा होतो. ही सतत प्रक्रिया चालली पाहिजे. ही सतत प्रक्रिया 12ही महिने चालली पाहिजेत. नव्या पिढीतल्या मुलांना ह्या व्यवसायाकडे वळवलं पाहिजे ना. जे नुसते MPSC UPSCच्या मागे लागलेली मुलं आहेत, त्यांना कळलं पाहिजे की या व्यवसायात चांगलं संपादनाची उपलब्धता पाहिजे, चांगला DTP ऑपरेटर पाहिजे, चांगला प्रूफ रीडर पाहिजे, चांगले चित्रकार हवे आहेत, चांगला विक्रेता हवा आहे, चांगला संपादक हवा आहे, किती मोठी आहे, चांगला छपाईवाला हवा आहे. म्हणजे व्यापक हा व्यवसाय आहे, पण त्याच्याकडे आपण बघतच नाहीये. हा नुसतं पुस्तक काढणे आणि विकणे एवढं नाही, त्याच्यावर आणखी खूप आहे. शेकड्याने मुलांना नोकऱ्या त्याच्यातनं रोजगाराच्या संधी रोजगाराच्या होऊ शकतात. ती करणं गरजेचं आहे. त्यासाठी हे आम्ही पवार साहेबांना भेटलो होतो आणि त्यांना ती लिस्ट दिली. मी 43 दुकानांची नावं आणि कोणत्या जिल्ह्यात ते पुस्तकाचं आहे त्याची दिली होती. सरांनी आम्हाला 1.5 तास दिला होता, बारीक वाचन करून आमच्याकडनं हे करून. पण त्यानंतर सरकारच गेलं आणि ते सगळं. एकदा फक्त आशिष शेलारांनी प्रकाशकांची मिटिंग घेतली होती, ज्यावेळी ते विरोधी पक्षात होते, आमदार होते. त्यावेळी समजावून घ्या. अरुण जाखडेंच्या ऑफिसमध्ये ती झाली होती. पण त्यानंतर एकही कुणी एकूण पुस्तकाच्या ह्याच्यात नाही. माझं तर म्हणणं की 3 प्रशासकीय अधिकारी हे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहेत. लक्ष्मीकांत देशमुख, भारत सासने आणि आता विश्वास पाटील.
ज्यांना आतमध्ये शासन कसं चालतं ते हे माहिती आहे, त्यांनी जरी प्रयत्न केले की सगळ्या कलेक्टर ऑफिस, सीओ ऑफिस आणि एसटी, तरी 200-250 विक्रीची दुकानं वाढतात ना हो. खरंय. एकदम तुम्हाला, आणि त्या लोकांना ज्याला नव्या पिढीला तुम्हाला गुंतवणूक करण्याची गरज नाही, तुम्ही अल्प भाड्यात द्या ना ते, ज्याच्यामुळे त्यांना एक रोजगार पण उपलब्ध होईल आणि सामान्य माणसापर्यंत पुस्तक तुम्ही जातील. आज तुम्ही आमचं सगळ्यात मोठी हे काय, तुम्ही आमच्यावर जीएसटी ज्या पद्धतीने लावलेला आहे, म्हणजे तुम्ही प्रेसवर जीएसटी लावलेला आहे, प्रिंटिंगवर लावलेला आहे, तुम्ही कागदावर लावलेला आहे, तुम्ही चित्रकारावर लावलेला आहे, एवढंच नव्हे तुम्ही लेखकाच्या मानधनावर पण जीएसटी आहे, आणि आता कागदावरचा 12% 18% तुम्ही जीएसटी केलेला आहे. त्यामुळे पुस्तकाची किंमत 70 ते 80 रुपयाने आपोआप वाढते, जी कारण नसतं. बरोबर. ह्या व्यवसायावर काही शासन अवलंबून नाही ना, या जीएसटीवर तुम्ही संस्कृती वाढायला यात किमान सगळ्या सवलती द्यायला पाहिजेत आणि जे काही कर लावायचे ते कमीत कमी कर द्यायला पाहिजेत. किमान महाराष्ट्र शासनाचा जो अर्धा जीएसटी आहे तो तरी त्यांनी माफ करायला बरोबर पाहिजे ना. म्हणजे आज ज्याने गाडी घेतलेली आहे, ज्या गाडीतनं आम्ही आलो, तो म्हणत होता की जीएसटी कमी झाल्यामुळे माझे 65,000 रुपये वाचले. त्याला आनंद किती होता की माझे 65,000 वाचले. तसेच आमचे आनंद, तर ती जे पुस्तक आम्ही 100 रुपयाला देतो ते आज 250-200 रुपयाला देतो, ते आम्ही 100-125 रुपयाला देऊ ना. तर तो जीएसटीचा प्रश्न आहे, विक्री नाही आणि वाचन साक्षर नाहीये. आम्ही अभिजात मराठी सगळं म्हणतो आणि आपण सगळी मोठ्या माणसांची नावं घेतोय. ह्या सगळ्या मोठ्या माणसांनी मराठी भाषा टिकावी, जगावी म्हणून सगळे प्रयत्न केलेले आहेत. त्यात महाराष्ट्रामध्ये आज पूर्वी 1000ची आवृत्ती काढणारा प्रकाशक आज 300ची आवृत्ती काढतो, पीओडी करतो, कारण त्याचा कागद वाचतो, त्याचं गोडाऊन वाचतं, सगळं वाचतं. ही शोकांतिका आहे ना. त्याने 3000 प्रति विकल्या पाहिजेत, 5000 प्रति विकल्या पाहिजेत. दाक्षिणात्य सगळ्या राज्यांमध्ये जर पुस्तकांची विक्री जोरात होते तर महाराष्ट्रात आपल्याला 1100ची आवृत्ती दमछाक होते. हो, तुम्ही 3-3 वर्ष नाही गुंतवलेले पैसे ठेवू शकत ना. आज घातले तर उद्या पैसे निघतात. पण सर त्याच्यातनं वाईट काय होतं माहितीये, मी 300 प्रती काढतो म्हणजे 1000 प्रतींचं सगळं त्याच्यावर टाकतो बर्डन. होय, बरोबर आहे. मग किंमत तुम्हाला ऑपरेटिंगला ते सगळं करायला लागतंय, प्रूफ रिडिंग सगळं करायला लागतंय, छपाईचं सगळं करायला, फक्त कागदाचा खर्च तुमचा आणि बाइंडिंग वाचतो, तेवढंच वाचतं ना. होय, पण तुम्ही 1000 प्रतींचा सगळा दर तिथे लावता ना, पुस्तक महाग होतं, ते महाग होतं. बरोबर. तर ते कोणतंही पुस्तक, म्हणजे महाराष्ट्रातली ग्रंथालय सुद्धा त्याने पुस्तक खरेदी केली पाहिजेत. माझं तर असं म्हणणं आहे की ज्या पुस्तकांना शासन पुरस्कार देतं ती सगळी आपोआप शासनमान्य पुस्तकं होतात की नाही. ही शासनमान्य पुस्तकं सगळ्या ग्रंथालयात असली पाहिजे असा तुम्ही दंडकच केला पाहिजे. तुम्ही एक रकमी घेऊ नका, पण प्रत्येक ग्रंथालयाला सांगितलं पाहिजे की तुम्हाला अनुदान पाहिजे असेल तर या वर्षी जेवढी पुस्तकं 32 पुस्तकं तर असतात, ही 32च्या 32 पुस्तकं तुमच्या ग्रंथालयात असायला पाहिजे. 32 आणि काही साहित्य अकादमी 4-5 मिळाली, ती 40 पुस्तकं ही तुमच्या ग्रंथालयात असलीच पाहिजे. म्हणजे चांगली पुस्तकं ही सगळी ग्रंथालयात जातील की नाही, आणि त्याचा फायदा प्रकाशकाला होईल ना. आज लेखकाला तुम्ही लाखाचा पुरस्कार देता, प्रकाशकाला काय देता? किमान या विक्रीतनं तर मिळतील ना. तर ते शासनमान्य तुम्ही ठरवा. ही सगळी पुस्तकं ही शासनमान्य आहे आणि ती सगळी ग्रंथालयात गेली पाहिजे. ग्रंथ खरेदीची जी योजना असते, शासनमान्य ग्रंथ हे काढतात, त्याचा काय फायदा होतो का? त्याचा फायदा म्हणजे ती तुम्हाला कंपल्सरी नाही ना. ही शासनाने निवडलेली पुस्तकं आहे, याच्यातले 20% खरेदी करा, पण ती तुमच्यावर बळजबरी नाही ना. म्हणजे अमुक घेतलंच पाहिजे असं नाही ना. पण तुम्ही जर हा ठराव केला की हे नसेल तर अनुदान मिळणार नाही, आम्हाला तुम्ही ते दाखवायला पाहिजे. या वर्षी ही 40 पुस्तकं आम्ही घेतलेली आहेत. म्हणजे तुम्ही निवडलेलं पुस्तक
हे कसोटीवर आधारितच आहे ना. सर्वोत्तम पुस्तक म्हणून पुरस्कार देत आहे ना. मग सर्वोत्तम पुस्तकाचं सगळ्या ग्रंथालयात असायला पाहिजे की नको. बरं. एक. दुसरं, तुमची सगळी ग्रंथालय हम्म. ही आता तुम्ही अत्याधुनिक करायला पाहिजे. ती जुनट रुगट ह्याच्या ऐवजी आधुनिकतेकडे जायला पाहिजे आणि वाचक ग्रंथालयात यायला. येईल अशी परिस्थिती. अशी परिस्थिती तुम्ही निर्माण करा. तर आणि तरच शासन पातळीवर पहिल्यांदा वाचन साक्षर सुरू झालं पाहिजे. लोकांनी वाचावी यासाठी मुलांपासून, पूर्वी शाळांना 12.5% अनुदान असायचं पुस्तक खरेदीवर. पुस्तक खरेदीसाठी. आज ते सगळं बंद झालेलं आहे. त्यामुळे शाळा सुद्धा पुस्तक घेताना अगदी मोडकी तोडकी पुस्तकं घेतात. त्यामुळे मुलांच्या हातात अवांतर पुस्तकच जात नाहीत. तर ती अनुदान परत एकदा सुरू करा. तुम्ही आनंदी शाळा म्हणून वर्षातून एकदा काहीतरी ते पुरस्कार देतात 51 लाखाचा. त्यांनी शाळेमध्ये ग्रंथालय आहे की नाही, लॅबोरेटरी आहे की नाही याची तपासणी करून तो पुरस्कार द्यायला पाहिजे. ग्रंथालय तुमचं कसं आहे, मुलं किती वाचतात, त्यांची तुम्ही चौकशी केलीत का, तर त्यांना पुरस्कार द्या ना. स्वच्छता आहे ती आवश्यक आहे, पण त्याच्याबरोबर ती अवांतर वाचन करतात की नाही हे तुम्ही बघायला पाहिजे. हे सगळं झालं तर आज जे 300 वरना 3000 आवृत्ती जाऊ शकते. आणि जोपर्यंत शासन मनावर घेत नाही तोपर्यंत ह्या गोष्टी होणार नाहीत. तर लेखकाची जबाबदारी आहे, प्रकाशकाची जबाबदारी आहे, विक्रेत्याची जबाबदारी आहे आणि सर्वात जास्त मोठी जबाबदारी आहे शासनाची आहे. शासनाने हे खूप कमवतात असं न बघता ही सांस्कृतिक चळवळ आहे असं धरून या व्यवसायाकडे बघितलं पाहिजे असं मला वाटतं. तर हे होते अरविंद पाटकर साहेब, मनोविकास प्रकाशनाचे प्रमुख. त्यांनी एकूण प्रकाशन व्यवसायातल्या पुढच्या समस्या काय आहेत, आव्हानं काय आहेत, वाचन संस्कृती पुढची आव्हानं काय आहेत आणि वेगवेगळ्या घटकांची म्हणजे वाचकांची, विक्रेत्यांची, प्रकाशकांची आणि सरकारची जबाबदारी काय आहे या संदर्भात सविस्तर विवेचन केलेलं आहे. आपल्या एकूण प्रकाशन व्यवसायाचं जे अंतरंग आहे ते आपला उलगडून दाखवलं आहे. पाटकर साहेब, तुम्ही महाराष्ट्र दिनमनच्या स्टुडिओत आलात आणि मोकळेपणाने गप्पा मारल्यात त्याबद्दल धन्यवाद. मी पण तुमचा आभारी आहे की या विषयावर किमान लोक बोलायला लावतात. तुम्ही आम्हाला बोलायला संधी दिली नाही. आमच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी एक चांगलं माध्यम आहे. दिनमान खूप लोक बघतात, शासनाचे लोक बघतील आणि याच्यात काही सुधारणा करतील अशी आशा ठेवतो मी. धन्यवाद.